रम्मी फेम माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद जाणार हे जवळपास फायनल मानलं जातं। कधी जातंय माहित नाही, पण त्याचसोबत आता न्यायालयानं न्याय दिल्याचं म्हणत धनंजय मुंडेंनी पुनरागमनाची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। पण संतोष देशमुख हत्ये प्रकरणात न्यायालय सुरू असताना धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातली री-एंट्री खरंच शक्य आहे का? अजित पवार ती रिस्क घेतील का? आणि पुन्हा एकदा मंत्रिमंडळात धनंजय मुंडे दिसतील का? प्रश्न अनेक आहे, बघूया खास गप होतो। नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला। पीक विमा घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंचं हे विधान। गेल्या अनेक महिन्यांपासून माध्यमांपासून दूर असलेले धनंजय मुंडे क्लीन चिट नंतर पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमात माध्यमांसमोर भाषण करू लागलेत। नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला। आता कोर्टानंच दोषमुक्त केल्यानं त्यांच्या भाषणांचा टोनही सेट आहे। लागली वाट। रविवारी ठाण्यात बोलताना धनंजय मुंडेंनी कोर्टानं न्याय दिल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे मंत्रिपदाची दावेदारी मांडली। मी याऊ केलं, मी त्याऊ केलं, मी डबल, अरे मी नाही, गप होतो। नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला। आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। खरं तर 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनीही धनंजय मुंडेंच्या कॅबिनेट री एंट्रीचे संकेत दिले, पण त्यासाठी त्यांना आणखी एका प्रकरणातून क्लीन चिट मिळण्याची गरज असल्याचं मत नोंदवलं। कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही पुणे कोर्टात गेलेलं होतं, मुंबई हायकोर्टात, तिथं त्यांना क्लीन चिट दिलेली आहे कृषी क्षेत्रामध्ये। इतर बाबतीमध्ये अजून न्यायालय आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही। जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू। त्यामुळे अजित पवार यांच्या संकेतांमुळे आता धनंजय मुंडेही मंत्रिमंडळ पुनरागमनासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय। पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी मात्र पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला विरोध सुरू केल्याचं दिसतंय। अजून एक प्रकरण बाकी आहे, तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे, त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं। धनंजय मुंडेंचा एकेकाळचा विश्वासू राहिलेला वाल्मिक कराड याचा थेट संबंध आढळल्यानं तो तुरुंगात आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचा निकाल अजून लागलेला नाही, त्यामुळे विरोधकांकडून सातत्यानं धनंजय मुंडेंना लक्ष केलं जात आहे। त्यामुळे सरकार देशमुख हत्या प्रकरण प्रलंबित असताना घाईनं धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।